नमस्कार मित्रांनो, आज आपण दह्यापासून ताक कसं बनवतात ते आपण आज हे करणार आहे, बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर हे असं एक हे घ्यायचं, भांडं घ्यायचं, त्यात दही ओतायचं, दही ओतायचं, हे पाहता दही ओतायचं. दमाने होता हा उडत आहे असं, थोडस मुराने ठेवा, नाही तर मम्मी खवळ असं झालं. एक थोडस पाणी ओतायचं. तर त्यात ओतायला पाणी घ्या, गार पाणी घ्या, गार घेऊ शकता गरम, म्हणजे तुमच्या मनावर, तुम्हाला गार पाहिजे गार, बर्फ टाका बर्फ टाकू शकता. पण सध्या तर बर्फ नाही आहे आपल्याकडे, पाणी नाही पिया, गार पाणी नाही, गार पाणी एवढंच पिया. तर लय पाणी ओतायचं नाही, कारण लय पाणी उठलं का तर ते पातळ होतं, पातळ झालं का लय खाऊ वाटत नाही, म्हणजे खराब लागतं. लय पातळ करायचं नाही. चला तर आपण मिक्सर मध्ये बारीक करूया. तर आपलं मिक्सर आहे, मिक्सर मध्ये बारीक करूया. हे थोड्या वेळ हे करायचं. आधी होतं की आधीच्या काळात होतं की रवीने बारीक म्हणजे रवीने हे करत होते, हालीत होते ताक. तर आता नाही, आता डायरेक्ट मिक्सर मध्ये घ्यायचं आणि काढू घ्यायचं. तर 2 मिनिटं, 2 मिनिटं हे काय वेट करायला पुन्हा मिक्स करून द्यायचं 2 मिनिटं, आणि 2 मिनिटानंतर ना मग ताक बनतो. जर तुम्हाला ताक बनवलेलं दाखवली हे की अशा प्रकारे होतं. तर हे अशा प्रकारे होतं. थोड्या वेळ नंतर 2 ते 3 मिनिटं हलवून हे करून द्यायचं, मिक्स करून द्यायचं त्याला, नंतर बंद करायचं. तर मित्रांनो, आपलं ताक झालंय कसं आपण बघू. कॅमेरामॅन हे ताक दाखव. तर हे नुसतं फेसळलंय, अजून 1 मिनिट त्याला मिक्स करून घ्यावं लागेल. मग त्याला थोडं थोडं असं त्याचं लोणी आहे, लोणी आपण म्हणजे तूप करतो का तूप, ते तूप असं गोळा येतो त्याला गोळा, म्हणजे ते असं तूप येऊन गेलं का थोडंसं फेसाळलंय म्हणजे लोणी येणार आहे. तर एक ग्लास मध्ये ओतून घेऊ, टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं. तर गावरान गाईचं आहे ते आपलं दही येतं, गावरान गाईचं दही येतं, कारण आपल्या गावरान गाई आहे, त्याचं हे दही आहे. तर हे थोडंसं आंबट असतं, त्यामुळं हे थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण. मीठ टाकून मीठ टाकलं का ते भारी लागतं. भारी, कारण थोडंसं थंड नाही, थोडंसं बर्फ टाका, बर्फ टाकलं भारी झाला.